नमस्कार मंडळी. हा मेहंदीचा कोण नाही आहे तर खजूर, चिंच आणि गुळाची चटणी आहे. आंबट गोड तिखट अशी ही जर चटणी आपण घरात बनवून ठेवली ना तर पाणीपुरी किंवा चाट कधीही बनवा, लगेच बनतात, म्हणजे इन्स्टंट. आणि खरं तर पाणीपुरी वगैरे चाट वगैरे बनवायला ना खरंच काहीच वेळ लागत नाही. फक्त वाटाणा बटाटा वगैरे उकळला की झालं. पण ही चटणी मात्र आपल्याकडे रेडी असायला हवी. आणि ही चटणी बिंदास करून ठेवा, आरामात 7-8 महिने टिकते. तर आता मी ही या बरणीमध्ये भरून ठेवलेली आहे. आणि बघा, घरच्या घरी बनवलेला कोणताही हा पदार्थ जो असतो ना तो बाहेर एक तर हायजेनिक नसतो आणि वरून तो महागसुद्धा मिळतो. त्यापेक्षा आपल्या घरच्या घरी कितीतरी स्वस्त आपल्याला मिळतो आणि हायजेनिकसुद्धा, आपल्या हाताने केलेलं स्वच्छ. चला तर मग करूया. तर मी आता त्याच्यासाठी चिंच घेतलेली आहे, ती पाव किलो घेतली आहे वजनी. आणि ही चिंच मी आमच्याकडे जेव्हा शेतकरी वगैरे येतात ना बाजारामध्ये तर त्यांच्याकडूनच घेतलेली आहे. आणि घेतली तेव्हाच मी ती निवडून वाळवून वगैरे ठेवलेली आहे, म्हणजे आरामात ती राहते ना, त्याला कीड वगैरे काही लागत नाही. आणि खजूरसुद्धा घेतले आहेत, ते सुद्धा पाव किलो घेतलेत. आणि अगदी साधे स्वस्त मिळतात ना ते खजूर आहेत, काय ते महागडे वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे. तर हे जे स्वस्तवाले खजूर आहेत त्याला मी छान बारीक बारीक तुकडे करून घेतलेत, त्याच्यातल्या बिया काढून घेतल्यात. चिंचेच्या सुद्धा बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत आणि जमतील तेवढे दोऱ्यासुद्धा काढलेल्या आहेत चिंचेच्या. आता पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते छान उकळलेलं आहे. आता आपली चिंच वगैरे भिजेपर्यंत चांगली मुरे म्हणजे त्याच्यामध्ये बुडेपर्यंत त्यात पाणी टाकून ठेवायचं आहे. ही आरामात याला ना 2-3 तास तरी भिजायला पाहिजे, कारण की आपली क्वांटिटी जास्त आहे. जर तुम्ही कमी क्वांटिटीत बनवणार असाल ना तर मग ती अर्ध्या तासात भिजून जाते. आता मी ते भिजायला ठेवलं आहे. तोपर्यंत ही आमची पिल्लं बघा, त्यांना झोपायला छान बिछाना आहे, बेड आहे, सगळं काय आहे. चांगल्या उड्या मारतात, पूर्ण घरामध्ये फिरतात, इथून तिथून एवढ्या मोठ्या घरामध्ये. आणि त्यांना झोपायला बघा आता झोप लागली आहे. तर बसल्या बसल्या आता माझ्या पायाजवळ खेळत होते आणि आता त्यांना झोप लागली, चांगली तंद्री लागली आहे बघा कशी. आता मी हे ना खूप सकाळी सकाळी भिजायला घातले होते. आणि आता बघा दुपारी माझी सगळी कामं मी तुम्हाला दाखवलं काल, की मी आपलं जे जिरे धण्याची पावडरसुद्धा मी कालच केली होती. आणि बरीचशी कामं होती ना ते करेपर्यंत बराच वेळ झाला. तोपर्यंत आपलं हे मिश्रण आहे ते छान भिजलेलं आहे. तर आता ते पटकन वाटून होईल. तर आता मी याच्यामध्ये बघा थोडंच घ्यायचं आपले हे चिंच आणि खजूर, आणि त्याच्यामध्ये ना पाणी टाकायचं जेवढं तुम्हाला लागेल तेवढं, म्हणजे अंदाज घ्या आणि पाणी टाका. असं नाही की अगदी थोडंसंच पाणी टाकायचं. थोडंसंच पाणी टाकलं तर तुम्ही जेव्हा ते गाळून घ्याल ना तर ते गाळलं जाणार नाही, म्हणून थोडंसं जरा जास्त पाणी टाका. तर मी जेव्हा घेतलं ना तर त्याचं प्रमाण जरा जास्त झालं होतं, मग मी नंतर परत कमी केलं ते आणि नंतर त्यात जरासं जास्त पाणी टाकून ते वाटून घेतलं आहे. आता तुम्हाला वाटेल यांचं कसं काय असं होतं, आपलं का होत नाही, असं होतं ना, म्हणून सांगते. तर आता हे माझं जे मिश्रण आहे ते मी पाणी टाकून टाकून छान वाटून घेतलं आहे. आणि बिया आठवणीने काढा दोन्हीच्यासुद्धा, नाही तर मिक्सर पण खराब होईल आणि बियासुद्धा त्याच्यामध्ये मिसळल्या जातील म्हणून. तर आता ह्याच्या ज्या दोऱ्या वगैरे आहेत ना चिंचेच्या, जे काय उरले असतील त्यासुद्धा वर राहिलेल्या आहेत. आणि मी आधी खूप घट्ट आहे ते चाळून घेतलं होतं, त्यानंतर जरासं पातळ केलं आणि ते सुद्धा चाळून घेतलेलं आहे. आणि आता सगळी चिंच आपली गाळून झालेली आहे. आणि आता बघा वरचं जे पाणी आहे ना ते खूप पातळ झालं आहे आणि खाली एकदम घट्ट आहे. तर आता मी ते छान मिक्स करून घेते. मिक्स केल्याने काय होईल ना, नंतर आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही म्हणून. तर आता मिक्स वगैरे करून झालेलं आहे, माझी बाकीची सुद्धा तयारी झाली आहे. आता मला आजच ते आलू चाट करायचं होतं आणि आजच मी ती चिंचची चटणी पण करायला घेतली, धने पावडर जिरे पावडर ते सुद्धा मी आजच करायला घेतलं होतं. म्हणून आजचा पूर्ण दिवस त्याच्यामध्येच माझा गेला. परत बाकीची सुद्धा पापडची कामं आहेत ना ती पण चालू आहेत, त्याचे पण व्हिडिओ येतील तुम्हाला. तर आता मी तेल घेतलेलं आहे बघा. आता आपल्या चटणीची क्वांटिटी जास्त आहे ना, मग जरा तेलसुद्धा 2 चमचे घेतलेलं आहे. आणि ते तेल चांगलं छान कडकडीत गरम झालं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 चमचे जिरं टाकलेली आहे. जिऱ्यानंतर लगेचच बडीशेपसुद्धा टाकायची आहे 2 चमचे, पण मी ती टाकणार नाही आहे कारण की माझ्याकडे ना भाजलेली बडीशेप आहे त्याच्यामुळे. म्हणून आता फक्त तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही बडीशेपसुद्धा याच्यामध्ये तेलामध्येच तळा. आता जे आपलं मिश्रण आहे ना, आधी गॅस स्लो करा, नंतरच त्याच्यामध्ये हे मिश्रण ओता, नाहीतर ते मिश्रण आहे ना ते अंगावर उडतं ना म्हणून, आणि गुळाचा चटका खूप बसतो, म्हणून तसं करा, गॅस स्लो करूनच करा. आता हे आपलं जे मिश्रण आहे ना ते फक्त मी मिक्स करून घेतलेलं आहे. गुळ आपला विरघळतो आहे तोपर्यंत आपले जे काही मसाले आहेत ना ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. तोपर्यंत उकळी येईल, गॅस स्लोच ठेवा. बडीशेप मी 3 चमचे घेतले आहेत. नंतर त्यामध्ये काळं मीठ मी 1/4 चमचा घेतलेला आहे. आणि जे घरगुती तिखट आहे ना त्याच्यामध्ये सगळे गरम मसाले आहेत, त्याच्यामुळे मी 4 चमचे ते घेतलेले आहेत. आणि साधं मीठ आहे ना
ते सुद्धा घेतलेलं आहे, ते पण 1.25 चमचा घेतला आहे. नंतर हिंग घेतलेली आहे अर्धा चमचा. आता हे सगळं मिश्रण आहे ते जरा मिक्स करून घेते. आणि जेव्हा आपण मिक्स करत असतो, ज्याच्यामध्ये चमचा आपण ढवळत असतो ना, तर तेव्हा ना त्याचे बुडबुडे उडतात, ते गरम गरम असतात, हाताला त्याचे चटके बसतात. म्हणून गॅस स्लो करा त्यावेळी. आता ही जिऱ्याची पावडर आहे ना, ती मी 1.5 चमचा घेतला आहे आणि 2 मोठे चमचे धण्याची पावडर घेतलेली आहे. तर आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि त्याला एकदम छान अशी खळखळून उकळी येऊ द्या मस्तपैकी. आणि चांगली उकळी आली पाहिजे, कारण की ते आपलं मिश्रण आहे ना, ते चांगलं शिजलं पाहिजे. आता मी जरा बघितलं की मीठ बघायचं चेक करून की मीठ बरोबर आहे का. तर मला मीठ जरा कमी वाटलं, मग मी आणखीन 1 चमचा मीठ टाकलं आहे, म्हणजे 2.5 चमचे मी साधं मीठ टाकलेलं आहे. आता याला छान उकळी येऊ द्या. कारण आपलं हे मिश्रण आहे, आपली ही जी चटणी आहे ती चांगली शिजली पाहिजे, तरच ती वर्षभर छान टिकेल. 7-8 महिने तर आरामातच टिकते. मला तर 7-8 महिन्याचा अनुभव आहे की ती तितके दिवस टिकते, हे मला माहीत आहे. तर आता हे चांगलं उकळल्यानंतर गॅस बराच वेळ झाला मी बंद केलं आहे आणि आता मी ते थंड करण्यासाठी रात्रभरासाठी मी ठेवलं होतं. रात्रभर ठेवल्यानंतर ही चटणी छान थंड झाली, कारण थंड होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतरच आपल्याला काचेच्या बरणीत भरायचं आहे, म्हणून व्यवस्थित थंड करून घेतलं आहे. आणि ही खूप दिवसांसाठी टिकणार आहे, म्हणून आहे ना कोणताच रिस्क घ्यायचं नाही आहे. जे बाटली वगैरे आपण ज्याच्यामध्ये भरणार आहोत ना, तर ते सुद्धा स्वच्छ करून 3-4 दिवस आधीच बाटली वगैरे ना धुवून वगैरे उन्हामध्ये छान वाळवून घ्या. आता मी पायपिंग बॅग घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी हे भरणार आहे. कारण की मी आता ही कशात भरणार आहे, बरणीमध्ये. काचेची जी बरणी आहे, माझ्याकडे सॉसची बरणी आहे ना, त्याच्यामध्ये मी भरणार आहे. कारण की एकतर बाटल्यांची शॉर्टेज असतं आपल्याकडे, बाटली वगैरे, आणि ते फ्रीजरमध्ये ठेवलं तर त्याची गर्दी होणार ना, मग त्यापेक्षा ना ते एका कोपऱ्यात व्यवस्थित बसून जाते. म्हणून मी आवर्जून सॉसची बाटली आहे ना, ती मी अशा गोष्टींसाठी आवर्जून ती ठेवते. तर आता पायपिंग बॅगमध्ये मी भरलं आहे आणि भरपूर असं बघा 1.5 किलोची माझी बरणी आहे. ती 1.5 किलोची छान बरणी भरली आहे मस्तपैकी. आता पायपिंग बॅगमुळे ना त्याच्यामध्ये बाटलीत ओतणं खूप सोपं होऊन जातं. जी आपली पाण्याची बाटली असते ना, त्याच्यापेक्षा आपली ही काचेची बाटली आहे ना, त्याचं तोंड जरा छोटं असतं ना, तर मग पायपिंग बॅगमध्ये भरल्यामुळं ते जरा सोपं झालं काम माझं. आता ही रेडी झाली आपली पायपिंग बॅग. आता मी थोडंसं त्याचं जे तोंड आहे ना, त्याचं जरा असं कट करून घेते. तर आता याला काय 2 माणसांची गरज नाही आहे, खरं तर एकट्यानेच होऊ शकतं. पण आता पूर्वा मागे लागली आहे, अगं मला दे ना करायला, मला दे ना करायला. पण आता काय करायचं, मग म्हटलं जाऊन दे, मला थोडीशी हेल्प कर, बाकी तू काय करू नकोस. पण ती माझ्या तरीसुद्धा मागे लागली, मला करू दे, मला करू दे. आता मी तिला कसं करायला देऊ हे सगळं काम. तर आता व्यवस्थित आता ओतून घेतलं आहे. ही जी पायपिंग बॅग आहे ना, मी 2 वेळा भरली आणि बघा किती व्यवस्थित आता त्याच्यामध्ये गेले. आणि आपली चटणी पण किती झाली मी तुम्हाला दाखवते. 2 किलोपेक्षा जास्त आपली ही चटणी झाली आहे. आता ही 2 किलो चटणी जर आपण बाजारात आणायला गेलो, एक तर पहिली गोष्ट तर ती चांगली म्हणजे हायजिनिक तर नसतेच, आणि त्यातून ती इतकी स्वस्त. आता तुम्ही पैसे जोडा आणि विचार करा की किती कमी खर्चामध्ये आपली एवढी भरपूर अशी चटणी रेडी झाली. तर आता मला असं वाटलं नव्हतं इतकी बसेल म्हणून, पण भरपूर बसली. मला असं वाटलंच नव्हतं की इतकी जास्त चटणी त्याच्यात बसेल, पण तरीसुद्धा मी आधीच आणखीन एक बरणी तयार करून ठेवली होती. आता या ज्या चटणीला एकच गोष्ट करायची असते, लोणचं वगैरे आपण जे काही वर्षभर टिकवणाऱ्या वस्तू असतात ना, त्याला पाण्याचा हात वगैरे लागून देऊ नका. म्हणजे पाण्याचं जर का थेंबही गेला ना त्याच्यामध्ये, तरी ती चटणी वगैरे आपली खराब होऊन जाते. म्हणून थोडंसं इतकंच लक्ष द्यायचं असतं. लोणचं वगैरे आरामात टिकतं ते वर्षभर. तसंच ही आपली जी चटणी आहे ना, तीसुद्धा आरामात 7-8 महिने टिकते. आता जर का ही चटणी रेडी असेल ना, तर कोणताच पदार्थ करायला ना आपल्याला काहीच वेळ नाही लागणार. आणि मला अचानक ही माझी चटणी संपली होती आणि त्यातून मला ते आलू चाट वगैरे करायचं होतं. म्हणून मला ना भरपूर वेळ लागला. असं वेळ नको लागायला ना, आणि करायचं असेल ना तर आपल्याला पण उत्साह वाटतो की हां, माझ्याकडे ही चटणी आहे ना, तर आपण पटकन उठून तो पदार्थ करू शकतो. म्हणजे पाणीपुरी वगैरे. म्हणजे आता माझी ही चटणी तयार आहे आणि बघा इतकी चटणी अजून राहिली आहे. तीसुद्धा आता या बाटलीमध्ये मी भरून घेतलेली आहे. आता मी आरामात फ्रीजरमध्ये ठेवून 7-8 महिने ही मी वापरेन. आता तुमचा जर का फ्रीज डबल डोअरचा असेल ना, तर तुम्ही फ्रीजरमध्येच ही बरणी ठेवा. आणि जर का सिंगल डोअरचा असेल ना, तर फ्रीजमध्ये कुठेही ठेवा, आरामात ती टिकते. 7-8 महिने तर आरामात टिकते. तर आता ही मी वापरायची कशी ते तुम्हाला तर माहिती आहे, पण तरीसुद्धा मी दाखवते माझी जी तयारी आहे ती. तर मी थोडीशी चटणी काढून घेतलेली आहे. आपलं पाणीपुरीचे हे तिखट पाणी आहे, ते सुद्धा मी आता ओतून घेतलेलं आहे. आणि हा रगडासुद्धा रेडी आहे, तिखट पाणी रेडी आहे, खजूरची चटणी तयार आहे. आता हे गाड्यावरचे जे पदार्थ मिळतात ना, ते कधीही करा आणि कधीही खा. आपल्याला स्वतःला पण बनवताना कंटाळा येणार नाही. तर आता मी रगडा ओतून घेतलेला आहे आणि ही आपली आंबट गोड तिखट चटणी आहे. बाहेरच्यापेक्षा घरात केलेली कितीतरी पटीने छान चवीला असते. तर आता हे तिखट पाणी
आणि तयार आहे आपली पाणीपुरी. किती झटपट केली बघा मी पाणीपुरी. आणि आपलं हे आलू टिकी चाट ही मी काल बनवली होती. जर ती व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल ना तर नक्की बघा. मी पहिल्यांदाच केली होती, पण इतकी टेस्टी झाली होती ना, एक नंबर अशी झाली होती. तर तुम्ही सुद्धा नक्की करून खा.